अस्सल गावरान पद्धतीने संपूर्ण चिकन थाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। यामध्ये आज आपण चिकन सुक्कं कसं बनवायचं, चिकन रस्सा कसा बनवायचा, चिकनचे सूप आणि भाकरी। वाव, काय जबरदस्त दिसते ही थाळी। नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण गावरान पद्धतीने चिकन थाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। एकाच प्रकारचा मसाला वापरून चिकन सुक्कं कसं बनवायचं आणि चिकन रस्सा कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि अगदी सोप्या पद्धतीने ही चिकन थाळी कशी बनवायची आज आपण पाहणार आहोत। तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आषाढ महिना संपतो आणि श्रावण चालू होतो, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। इथे मी 1 किलो चिकन घेतले आहे। चिकन मॅरिनेट करायच्या अगोदर आपल्याला हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊ, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद आणि लसूण आणि कोथिंबीर मी बारीक मिक्सरमधून वाटून घेतले होते ते 1 चमचा घालून घेऊ। आता हे आपल्याला जे सुके मसाले आहेत ना ते चिकनला व्यवस्थित असे कोट करायचे आहेत। हे व्यवस्थित असे कोट झाले की आपल्याला हे 10 ते 15 मिनिट साईडला ठेवून द्यायचे आहे। आता चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवून घेऊ। यासाठी इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे, 1 बारीक चिरून टोमॅटो, कोथिंबीर, वाळलेले खोबरे मिक्सरमधून काढून घेतले आहे, अद्रक, लसूण, 1 बारीक चिरलेला कांदा आणि ओल्या खोबऱ्याचे काप। आता काय करायचे, एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि त्यामध्ये अद्रक आणि लसूण घालून त्याची पेस्ट करून घ्यायची। पेस्ट बनवून झाली की याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचे काप घालायचे आणि हे पण बारीक करून घ्यायचे आहे। आता इथे आपण चिकन शिजवून घेऊ। यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। कांदा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। चिकन कुकरमध्ये न शिजवता मी सांगितलेल्या पद्धतीने जर पातेल्यामध्ये शिजवले तर याचा रस्सा इतका टेस्टी बनतो आणि सूप पण खूप टेस्टी लागते। आता इथे माझा कांदा परतून झालेला आहे। यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ। जो पण अद्रक आणि लसूण मधला कच्चेपणा निघून जात नाही ना तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। इथे अद्रक आणि लसूण व्यवस्थित असे परतून झालेले आहे। आता काय करायचे, यामध्ये मिक्सरमधून काढून घेतलेलं ओला नारळाचा चव आहे ना तो घालून घ्यायचा आहे। आता हा चव परतण्यासाठी थोडासा टाइम लागतो, कमीत कमी 7 ते 8 मिनिट मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। चव परतून झाला की यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालून घेऊ। चिकन घालून झाले की हे पळीच्या साहाय्याने एक वेळेस हलवून घ्यायचे आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आपल्याला ह्या पातेल्यावरती झाकण ठेवायचे आणि 10 ते 15 मिनिट कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहे। यामध्ये पाणी ओतण्याची घाई नाही करायची, या चिकनला ऑटोमॅटिक पाणी सुटते, त्यामुळे 10 ते 15 मिनिट फक्त यावरती झाकण ठेवायचे आणि चिकन शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा, भाजी इतकी टेस्टी बनते ना। आता चिकन शिजत आहे तोपर्यंत त्याचा मसाला बनवून घेऊ। यासाठी इथे एका पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेणार आहे आणि हे तेल आपल्याला लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि तीळ पण व्यवस्थित असे भाजले आहेत। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता याच पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेऊ। तेल गरम झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। आता या कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊ।
टोमॅटो पण मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। टोमॅटो मऊ झाले की यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ। तसेच आपण वाळलेले खोबरे मिक्सरमधून काढून घेतले होते ते पण यामध्ये घालून घेऊ। आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिट आणखी एक वेळेस परतून घ्यायचे आहे। हे सर्व व्यवस्थित असे परतून झाले की गॅस बंद करायचा आणि हे थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे। इथे 10 ते 15 मिनिट मी चिकन शिजवून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी पण मी घातलं नव्हतं, तरी पण त्याला चिकनचे ऑटोमॅटिक पाणी सुटले आहे। वाव, या पद्धतीने तुम्ही जर चिकन बनवले तर अगदी टेस्टी बनवून तयार होईल। आता पातेल्यावरती खोलगट ताट ठेवायचे आणि यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचे। चिकनला थंड पाणी घालायचे नाही, पाणी गरम करूनच घालायचे। त्यामुळे काय होते ना, चिकनच्या भाजीला टेस्ट सुरेख येते। आता तुम्हाला कितपत रस्सा करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त पाणी इथे करू शकता। आता पाणी घातल्यानंतर हे चिकन आपल्याला 10 मिनिट आणखी एक वेळ शिजवून घ्यायचे आहे। त्यामुळे काय होते ना, चिकनमधला जो सार असतो तो पाण्यामध्ये उतरला जातो। आता इथे चिकन शिजत आहे तोपर्यंत काय करायचे, जे टोमॅटो कांदा आपण परतून घेतले होते ना ते पूर्णपणे थंड झालेले आहे, ते मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि जे भाजलेले तीळ आहेत ना ते पण यामध्ये घालून याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची। इथे ते अख्खे न घालता खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घ्यायचे आणि नंतर यामध्ये घालून घ्यायचे। तीळ अगदी बारीक असतात आणि या वाटणासोबत ते पूर्णपणे बारीक होत नाही, त्यामुळे ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता यामध्ये 2 चमचे पाणी घालायचे आणि अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। माझी पेस्ट बनवून झालेली आहे। आता गॅसवरती मी पातेले गरम करायला ठेवले आहे। यात 4 चमचे तेल घालून घेऊ। तेल हलकेसे गरम झाले की यामध्ये भाजलेले पीठ घालून घ्यायचे। मी ज्वारीचे पीठ असते ना ते तव्यावरती भाजून घेतले आहे। आता हे तेलामध्ये घालून घ्यायचे। तुम्ही याऐवजी बेसन पीठ पण घालू शकता। पिठामुळे काय होते ना, भाजी मिळून येते आणि त्याची टेस्ट आणखी वाढते। आता तेलामध्ये पीठ परतून झाले की यामध्ये आपण जी बनवलेली पेस्ट आहे ना ती घालून घेऊ। आता कांदा टोमॅटोची पेस्ट आपल्याला 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची आहे। ज्यावेळेस ही प्युरी साईडला तेल सोडेल ना त्यावेळेस ती व्यवस्थित परतली आहे असे समजायचे। कांदा टोमॅटोची पेस्ट परतून झाली की यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। 1 मोठा चमचा लाल तिखट, 4 चमचे काळा मसाला। इथे मी घरगुती काळा मसाला वापरला आहे, तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेला कोणताही गोडा मसाला वापरू शकता। तसेच विकत्रीचा 1 चमचा चिकन मसाला। आता हे आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये शिजलेले चिकन घालून घेऊ। इथे मी 1 किलो चिकनमधले अर्धा किलो चिकन घेतले आहे आणि अर्धा किलो चिकन मी चिकन सुक्का बनवण्यासाठी साईडला ठेवले आहे। आता हे सर्व व्यवस्थित असे चिकनला कोट करून घ्यायचे आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। आपण चिकन शिजत असताना पण त्यामध्ये मीठ घालून घेतले आहे, ते लक्षात ठेवून आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये हा रस्सा कितपत दाटसर किंवा पातळ हवा आहे त्या पद्धतीने यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे। हे आपल्याला 10 मिनिट फक्त शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी तर्रीदार चिकन रस्सा बनवून तयार आहे। वाव, मस्तच। आता चिकन सुक्का बनवून घेऊ। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा कीस घालून घेऊ, थोडीशी कोथिंबीर। आता हे मिक्सरमधून वाटून घेऊ। अशा पद्धतीने त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे। आता एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले होते। तेल गरम झाले की यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। कांद्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। यासाठी कमीत कमी 5 ते 7 मिनिट लागतात।
कांद्याला हलकासा सोनेरी कलर आला की यामध्ये मिक्सरमधून वाटून घेतलेले खोबरे आणि कोथिंबीर घालून घेऊ। आता हे साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित असे परतून झाले की यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। 1 मोठा चमचा घरगुती काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चिकन मसाला, चवीनुसार मीठ। आता हे सुके मसाले आणि कांदा आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिट आणखीन एक वेळेस परतून घ्यायचे आहे। मसाले खाली चिटकू नये यामुळे यामध्ये मी चिकनचा जो रस्सा बनवला होता ना तो घालून घेतला आहे। तुम्ही याऐवजी पाणी पण घालू शकता। आता हे मसाले व्यवस्थित असे परतून झालेले आहेत। आता यामध्ये चिकन घालून घेऊ। चिकन घालून झाले की हे मसाले पूर्णपणे चिकनला कोट होतील अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे। मसाले कोट झाले की यावरती झाकण ठेवायचे आणि हे आपल्याला 10 मिनिट शिजवून घ्यायचे आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे चिकन सुक्क पण बनवून तयार आहे। आपले ऑलरेडी चिकन शिजलेले असते त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही। फक्त या मसाल्यांसोबत आपल्याला चिकन शिजवायचे, त्यामुळे फक्त 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। आता तुम्ही इथे बघू शकता चिकन सुक्क पण बनवून झालेले आहे। आता गॅस बंद करून घेऊ आणि यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभरून घेऊ। अशा पद्धतीने आपलं चिकन सुक्क, चिकन रस्सा आणि चिकनचे सूप बनवून झालेले आहे। अगदी गावरान पद्धतीने आपण ही आजची चिकनची थाळी बनवली आहे। आणि चिकनचे सूप म्हणजे काय, आपण ज्यावेळेस चिकन शिजवतो ना त्यावेळेस ते आपण पाणी सूप म्हणून पिऊ शकतो। खूप भन्नाट टेस्ट लागते। तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।